Hello dear students, welcome again. Today we start the practice set 7.3. Okay, in the previous video we already started that practice set 7.3. We completed up to question number 1. Okay, लास्टच्या व्हिडिओपर्यंत आपण जर बघितलं असेल लास्टच्या व्हिडिओमध्ये जो काय पॉईंट्स पाहिला त्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 7.3 स्टार्ट केलेला. ओके, प्रॅक्टिस सेट 7.3. ओके, त्यामधील जर बघितलं असेल तर आपण क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट केलेला. ओके, नाउ लेट्स सी कंटिन्यू क्वेश्चन नंबर 2. ओके, बघू आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिले. इट इज अन वर्ड प्रॉब्लेम. ओके, इफ 15 वर्कर्स कॅन बिल्ड अ वॉल इन 48 hours, हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन 30 hours. म्हणजे काय सांगितलं बघा, त्याचा मिनिंग समजावून घेऊ. 15 वर्कर्स आहेत, त्यामध्ये त्यासाठी एक वॉल बिल्ड करण्यासाठी 48 hours लागतात. मग जर समजा 30 hoursमध्ये आपल्याला ते जे काय वॉल आहे ती कंप्लीट करायचे, ऑब्वियसली काम तेच आहे, वॉल बांधणं. ती एकच सेम वॉल आहे, सेम साईज, सेम सगळे डायमेन्शन वगैरे सगळे सेम. ओके, फक्त आपल्याला टाईम कमी करायचा असेल तर ऑब्वियसली नंबर ऑफ वर्कर्स इन्क्रीज करावे लागतील. मग लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं बघा, नंबर ऑफ वर्कर्स अँड टाईम दे आर इनवर्स इच अदर. ओके, त्यामुळे ते दोन्ही एकमेकांच्या इनवर्स आहेत. मग आपल्याला हे सॉल्व करताना सेम एक्झाम्पल आपल्याला नंबर ऑफ वुमन्सचं होतं बघा, सेम एक्झाम्पल त्या टाईपचं आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं. बघा ॲन्सरमध्ये सुरुवातीला आता वर्ड्स प्रॉब्लेम असल्यामुळे पहिला ते सगळं मेन्शन करावं लागेल, नंबर ऑफ वर्कर्स. ओके, दॅट इज ॲन्सरमध्ये कसं होईल बघा, नंबर ऑफ वर्कर्स अँड काय लागणार आहे बघा आपल्याला, टाईम टेकन. ओके, टाइम टेकन बाय देम. ओके, टू कंप्लीट ओके, टू कंप्लीट काय कंप्लीट करायचं आहे बघा आपल्याला, टू वॉल. ओके, कंप्लीट द वर्क. ओके, कंप्लीट द वर्क म्हणून आपण. ओके, आर इनवर्स प्रोपोर्शन वाटल्यास तुम्ही लास्ट बॅकला एक एक्झाम्पल होतं बघा, द नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू फिनिश अ जॉब इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ वर्कर्स आर एम्प्लॉयड. मग यामध्ये पण आपण थोडंसं करेक्शन करू शकतो, नंबर ऑफ वर्कर्स आर इनवर्सली प्रोपोर्शनल टू द टाइम टेकन बाय देम टू कंप्लीट द वर्क असं म्हणलं तरी चालेल. ओके, नंबर ऑफ वर्कर्स अँड टाइम टेकन बाय देम टू कंप्लीट वर्क आर इनवर्स प्रोपोर्शन. ऑर कसं लिहू शकता बघा, नंबर ऑफ वर्कर्स आर इनवर्सली प्रोपोर्शनल किंवा इनवर्स प्रोपोर्शनल टू टाइम टेकन बाय देम टू कंप्लीट वर्क. ओके, इथंपर्यंत चालेल. आर इनवर्स प्रोपोर्शन. मग आपल्या इथं दोन व्हॅल्यू दिलेत बघा, त्यामध्ये कोणकोणती, नंबर ऑफ वर्कर्स अँड टाईम. ओके, एवढं म्हणलं तरी सफिशियंट आहे. मग त्यासाठी आपल्याला एक्स अँड वाय ॲझ्युम करावं लागेल. ओके, सो लेट. ओके, तर एन आणि टी थोडंसं कन्फ्यूज होतं, त्यापेक्षा एक्स अँड वाय हे केलं की सफिशियंट होतं. ओके, सो लेट नंबर ऑफ वर्कर्स बी एक्स, काय अजून केलं, बी एक्स अँड टाईम टेकन. ओके, और रिक्वायर्ड टाईम म्हणलं तरी सफिशियंट आहे, टाईम टेकन. ओके, बी वाय, टाईम टेकन बी वाय. ओके, सो number of workers that is x is varies direct inversely as y, that is x is inversely proportional to y. Therefore काय होणार बघा, x multiply by y is equal to k, where k is constant of variation. ओके, हे कंपल्सरी लिहायचं, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ओके, आता फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिले बघा, नंबर ऑफ वर्कर्स आणि टाईममध्ये फर्स्टमध्ये 15 वर्कर्स दिलेत, म्हणजेच फर्स्ट कंडिशनमध्ये एक्स इज इक्वल टू 15. ओके, त्यावेळी टाईम किती लागणार आहे बघा, 30 hours. ओके, सो टाईम दॅट इज वाय इज इक्वल टू 30, वाय इज इक्वल टू 48 hours. ओके, 48 hours. मग आपल्याला केची व्हॅल्यू पहिला फाइंड आउट करून घेऊ, दॅट इज एक्स मल्टिप्लाय बाय वाय, दॅट इज 15 मल्टिप्लाय बाय 48, दॅट इज इक्वल टू k. 15 multiply by 48, that is equal to k. So multiplication 720. Okay, 720. Therefore x multiply by y is equal to 720. That is equation
of variation, equation of variation. Now in next condition काय सांगितलं बघा, नंबर ऑफ टाइम, ओके सॉरी रिक्वायर्ड टाइम किती दिले 30 आवर्स. ओके सो टाइम मीन्स y इज इक्वल टू 30. सो आपल्याला फाइंड आउट करायचं x इज इक्वल टू क्वेश्चन मार्क मीन्स नंबर ऑफ वर्कर्स किती लागतील. मग ही व्हॅल्यू इथे ठेवून द्या सबस्टिट्यूट. देअरफॉर x मल्टिप्लाय बाय 30 that is equal to 720. 30 in multiplication goes in division, that is x is equal to 720 upon 30. 0 0 get cancel, that is equal to 24. म्हणजे आपल्याला रिक्वायर्ड नंबर ऑफ वर्कर्स किती लागणार आहे 24. मग लास्टला आन्सर कसं होणार, देअरफॉर 24 वर्कर्स will be required to do the same work in 30 hours. ओके इन 30 hours. ओके सेम आहे, बाकी काय या म्हणजे इन्व्हर्स प्रोपोर्शनमध्ये केलं तेच, फक्त यामध्ये एक्स्ट्रा स्टेप्स कशा आहेत, या ज्या स्टेप्स आहेत त्या थोड्याशा एक्स्ट्रा आहेत. ते फक्त आपल्याला इन्व्हर्स प्रोपोर्शन कोणाच्यामध्ये ते फक्त इथं मेन्शन करावं लागतं. लिहून घ्या वाटल्यास, मग नंतर बघू आपण सेकंड एक्झाम्पल. Okay, let's see question number 3. Okay, let's see question number 3. Hmm. 120 bags of half liter milk can be filled by a machine within 3 minutes. Find the time टू फिल सच 1800 बॅग्स. ओके आता जर तुम्ही बघितलं असेल, थोडंसं लॉजिक लावायचं यामागं एक्झाम्पल सोडवताना. काय सांगितलं 120 बॅग्स, थोडंसं रफली करू बघा. 120 बॅग्स. ओके ऑब्वियसली त्याच्यासाठी आपला टाईम किती लागतो बघा, हाफ. ओके हाफ ऑफ लिटर कॅन बी फिल्ड बाय द मशीन विदिन 3 मिनिट्स. ओके किती मिनिट्समध्ये कंप्लीट होतं, 3 मिनिट्समध्ये. पुढे सो फाइंड द टाइम. ओके टाइम फाइंड आउट करायचा आहे. सो 1000 सच बॅग्स. आता यामध्ये काय होऊ शकतं बघा, 120 बॅग्स आहेत, त्यावेळी किती मिनिट्स लागतात, 3 मिनिट्स लागतात. पण नंबर ऑफ बॅग्स इन्क्रीज झाले. ओके दॅट इज 1800. त्यावेळी टाईम किती लागणार. जर समजा तुम्हाला एक साधं एक्झाम्पल विचारलं की 120 बॅग्सला 3 मिनिट्स लाग, 1008 बॅग्स भरायच्यात आपल्यासाठी, म्हणजे जस्ट आपण मशीन म्हणजेच आपण समजू आपल्याला 120 बॅग्स हे करण्यासाठी फिलअप करण्यासाठी 3 मिनिट्स लागतात. मग त्याच सेम साईजच्या नंबर ऑफ बॅग्स 1800 जर बॅग्स फिलअप करायचे असेल आपल्याला ऑब्वियसली टाईम पण इन्क्रीज लागणार. म्हणजे ज्यावेळी 120 बॅग्ससाठी 1800 बॅग्स फिलअप करण्यासाठी आपल्याला टाईम पण काय लागणार आहे, एक्स्ट्रा लागणार. ओके कोणापेक्षा 3 मिनिट्सपेक्षा. म्हणजे इथं क्वांटिटी इन्क्रीज झाली, त्यावेळी टाईम पण काय झाला, इन्क्रीज झाला. म्हणजे हे दोन्ही एक्झाम्पल, हे जे काय एक्झाम्पल आहे ते आपल्याला डायरेक्ट व्हेरिएशन किंवा डायरेक्ट प्रोपोर्शन टाईप येणार आहे. म्हणजे थोडक्यात कसं सांगता येईल बघा, नंबर ऑफ बॅग्स अँड रिक्वायर्ड टाईम आर डायरेक्ट प्रोपोर्शन. ओके काय येणार, हे डायरेक्ट प्रोपोर्शन येणार, हे इन्व्हर्स प्रोपोर्शनमध्ये येत नाही, कारण की मशीन तर एकच आहे. नंबर ऑफ बॅग्स फक्त इन्क्रीज झाला म्हणजे ऑब्वियसली टाईम पण त्याच्यासाठी लागणार आहे, इन्क्रीज होणार आहे. मग ॲन्सरची सुरुवात कशी होईल बघा, ही ॲन्सरची सुरुवात नाही, हे फक्त आपल्याला अंडरस्टँडिंगसाठी लिहिलेलं, हे काही लिहायची गरज नाही. ओके सो आपल्याला पहिलं ते सांगावं लागेल, दॅट इज नंबर ऑफ बॅग्स. ओके जसं लिहिले तसं घेऊ. नंबर ऑफ बॅग्स फिल्ड बाय मशीन और नंबर ऑफ बॅग्स अँड रिक्वायर्ड टाइम आर डायरेक्ट व्हेरिएशन. किंवा कसं लिहू शकता बघा दुसऱ्या मेथडनं, नंबर ऑफ बॅग्स इज डायरेक्टली proportional to or direct variation to required
टाईम. ओके, सो आपल्याला नंबर ऑफ बॅग्स आपल्याला इथे दोन क्वांटिटी दिलेत, एक तर नंबर ऑफ बॅग्स अँड टाईम. मग त्याच्यासाठी एक्स अँड वाय ॲज्युम करावं लागेल. सो लेट नंबर ऑफ बॅग्स आर और बी एक्स अँड रिक्वायर्ड टाईम बी वाय. ओके, बी वाय मिनिट्स. म्हणजे आपल्याला काय सांगितले, नंबर ऑफ बॅग्स दॅट इज एक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय दॅट इज डायरेक्ट लिहायचं आहे वाय, यामध्ये इन्व्हर्स लिहायचं नाही. ओके, मग त्यासाठी इक्वेशन कसं होणार, देअरफॉर एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के, वेअर के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. के काय राहणार आहे, दरवेळी कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. मग फर्स्ट केससाठी एक्स आणि वायची व्हॅल्यू काय दिले, 120 आणि 3 मिनिट्स. म्हणजे फर्स्ट केसमध्ये काय, इफ एक्स इज इक्वल टू 120 देन वाय किती सांगितलं बघा, वाय इज इक्वल टू 3. ओके, नाव वी सबस्टिट्यूट द व्हॅल्यू, देअरफॉर 120 अपॉन 3 दॅट इज इक्वल टू के. आठवतं का बघा, देअरफॉर और असं लिहितो तो आपण एक्स इज इक्वल टू के वाय, एक्स इज इक्वल टू के वाय. आठवलं का बघा डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये. सो देअरफॉर किती होणार बघा, केची व्हॅल्यू किती होईल 40, ती इक्वेशनमध्ये ठेवून देऊ. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 40 वाय, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके, आता यामध्ये नेक्स्ट कंडिशनमध्ये नंबर ऑफ बॅग्स म्हणजेच काय, एक्सची व्हॅल्यू किती दिले 1800. ओके, एक्स इज इक्वल टू 1800 दॅट टाईम y is equal to question mark, that time y is equal to question mark. We substitute the value here, therefore 1800 is equal to 40 y. 14 multiplication goes in division, therefore 1800 y 0 0 get cancel, 4 4s are 16, 4 5s that is y. ओके, दॅट इज 45 मिनिट्स लागणार बघा आपल्याला. इथे किती आन्सर येणार आहे 45 मिनिट्स. सो आन्सर इथं फायनल आन्सर किती होईल बघा, इथे कसं लिहायचं आहे तेच फक्त क्वेश्चनच कॉपी करायचं आहे, फक्त तिथे टाईम तो लिहावा लागेल. देअरफॉर 45 मिनिट्स, युनिट इम्पॉर्टंट आहे. 45 मिनिट्स विल बी और 45 मिनिट्स टू फिल take to fill 1800 bags. ओके, सफिशियंट आहे एवढं 1800 बॅग्स. ओके, सो फायनल आन्सर किती होणार आहे, फक्त पहिला ते आन्सर स्टार्ट करण्यासाठी पहिला आपल्याला ते चेक करावं लागेल, इट इज डायरेक्ट प्रोपोर्शन और इन्व्हर्स प्रोपोर्शनमध्ये. ओके, जर डायरेक्ट फक्त आपण सुरुवात केली विदाऊट न बघता किंवा लॉजिक न लावता तर आन्सर तुमचं रॉंग येणार. यामध्ये नंबर ऑफ बॅग्स आणि टाईम इन्क्रीज झाला, कारण की नंबर ऑफ बॅग्स इन्क्रीज झाल्यामुळे टाईम पण काय येणार आहे, ऑब्वियसली इन्क्रीज होणार आहे. ओके, लेट्स सी क्वेश्चन नंबर 4. ओके, लिहून घ्या हे वाटल्यास. क्वेश्चन नंबर 4 फक्त मी इथे बघतो काय रफमध्ये. ओके ओके, ठीक आहे. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. पहिले जसं आत्ताचे एक्झाम्पल रफली केलं तसं आपण हे पहिला रफली चेक करू. अ कार विथ स्पीड 60 km/h, 60 km/h टेकन 8 hours. ओके, जर एखाद्या डेस्टिनेशनपासून दुसऱ्या डेस्टिनेशनपर्यंत जायचं असेल तर ती कार 60 km/h ने केल्यानंतर त्यासाठी रिक्वायर्ड टाईम किती लागतो 8 hours. ओके, सेम डिस्टन्स. व्हॉट शुड बी द इन्क्रीज द स्पीड इफ द डिस्टन्स इज टू बी कवर्ड अँड 7.5. म्हणजे आपल्याला काय विचारलं, 7.5 hours आपल्याला तिथे पोचायचं असेल तर आपल्याला ते स्पीड कितीने इन्क्रीज करावं लागेल हे फाइंड आउट करायचं. ओके, मग पहिलं हे स्पीड काढावं लागेल ना आपल्याला. म्हणजे ज्यावेळी इन्क्रीज स्पीड काढण्यासाठी म्हणजे कितीनं स्पीड इन्क्रीज करावं लागेल हे काढण्यासाठी पहिला युनिफॉर्म स्पीड इथलं स्पीड फाइंड आउट करावं लागेल. म्हणजे ऑब्वियसली ज्यावेळी स्पीड आपल्याला टाईम काय करायचं आहे,
डिक्रीज करायचा ना, 8 आवर्सपेक्षा 7.5 आवर्स डिक्रीज झाला, म्हणजे आपल्याला ऑब्वियसली स्पीड काय करावं लागेल, इन्क्रीज करावं लागेल. स्पीड डिक्रीज केलं तर अजून टाईम जास्त लागणार. सो हे कशामध्ये जाणार आहे, इनवर्स प्रोपोर्शनमध्ये आपल्याला जाणार आहे. सो आपल्याला हे सगळं व्यवस्थित लिहावं लागेल. सो यामध्ये कसं येणार, ओके, सो ॲन्सरमध्ये कसं येणार, देअर इज अ इनवर्स व्हेरिएशन. बुकमधलीच हेल्प घेतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मग देअर इज म्हणण्यापेक्षा आपण थोडंसं आपल्या लँग्वेजमध्ये घेऊ. ओके, काय लागणार बघा, स्पीड. ओके, सो स्पीड ऑफ कार इज इनवर्स प्रोपोर्शन टू, और इनवर्स व्हेरिएशन म्हणजे चालेल, इनवर्स प्रोपोर्शनल टू. ओके, इनवर्स प्रोपोर्शनल टू रिक्वायर्ड टाईम. ओके, जे काय टाईम रिक्वायर्ड होणार आहे किंवा टाईम घेणार आहे ते किती होणार, इनवर्स प्रोपोर्शनमध्ये येणार. मग स्पीडसाठी काय करू, लेट अस ॲज्युम स्पीड ऑफ कार बी एक्स किलोमीटर. ओके, बी एक्स. ओके, अँड टाइम टेकन टू ट्रॅव्हल बी वाय. ओके, टाईम किती घेतला, वाय लागेल. मग हे दोन्ही कशा आहे, इनवर्स व्हेरिएशन म्हणजेच एक्स व्हॅरीज इनवर्सली ॲज वाय. ओके, एक्स व्हॅरीज इनवर्सली ॲज वाय. ओके, मग इथनं पुढचं काम तर सोपंच आहे. काय होणार सांगा, देअरफॉर एक्स मल्टिप्लाय बाय वाय इज इक्वल टू के. के इज अ कॉन्स्टंट, के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. मग पहिल्या केसमध्ये एक्सची व्हॅल्यू किती होणार बघा, 60 किलोमीटर पर आवर. मग त्यावेळी वाय किती होतं, 8 आवर्स. म्हणजेच काय होणार बघा, इफ एक्स इज इक्वल टू 60 that time y is equal to 8, therefore we substitute the value, that is 60 multiplied by 8, that is equal to k, therefore 480. Okay, so value of k is 480, we substitute, therefore x multiplied by y is equal to 480. हे काय होणार, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. सगळ्या स्टेप्स त्याच आहेत बघा, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके, नाव वी सबस्टिट्यूट द second case. Now we take second case, that is in that case x is equal to question mark, that time y is equal to 8. y किती आहे बघा, 7.5. 7.5 म्हणजेच कसं होणार आहे, 7.5. ओके, 7.5 म्हणजेच आपण त्याचं कन्वर्ट केलं 7.5. त्यावेळी आपल्याला स्पीड फाइंड आउट करायचा, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. सो एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, रिक्वायर्ड एक्झाम्पल वी सॉल्व हियर. ओके, सो वी सबस्टिट्यूट द व्हॅल्यू हियर, that is x multiply by value of y, that is 7.5 is equal to 480. 7.5 मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे नंतर डिव्हिजन मध्ये होणार, that is x is equal to 480 upon 7.5. आता 4875 म्हणजेच काय केलं बघा. ओके, हा जो काय डेसिमल पॉईंट आहे राईटला एक शिफ्ट केल्यामुळे इथे वरती आपण एक 0 एक्स्ट्रा वाढवली. ओके, मग त्यामध्ये जर कॅल्क्युलेशन केलं तर कसं होईल बघा, 25ने डिवाइड होऊ शकतं, जस्ट चेक करू शकतो. ओके, थोडंसं 5 केलं तर बरं पडेल, म्हणजे सोपं पडेल. ओके, नाव 15 नव्हतं डायरेक्ट, 15 5 are 75. 2 320 मग डायरेक्ट होतं बघा, दॅट इज 64 किलोमीटर पर आवर. ओके, म्हणजेच काय होणार, टाईम किती होणार, 64 किलोमीटर आपल्याला स्पीड घ्यावं लागेल. म्हणजेच एक्स इज इक्वल टू किती आला आपल्याला, 64. मग इनिशियल स्पीड किती होतं, 60. मग आपल्याला कितीने इन्क्रीज करावं लागेल बघा, 4ने इन्क्रीज करावं लागेल ना. म्हणजे 64 केलं तर ते 7.5 मध्ये जाणं, म्हणजे आपल्याला 4 किलोमीटर इन्क्रीज करावं लागेल. म्हणजे फायनल काय करावं लागेल बघा इथं, देअरफॉर काय सांगितलं तसं लिहू, देअरफॉर इन्क्रीज स्पीड, काय सांग, इन्क्रीज स्पीड ऑफ स्पीड ऑफ द कार. ओके, इन्क्रीज स्पीड
इज इक्वल टू 64 और रिक्वायर्ड इंक्रीज स्पीड म्हणलं चालेल -60 दॅट इज इक्वल टू 4 किलोमीटर पर आवर. म्हणजे आपल्याला इंक्रीज स्पीड करावं लागेल 4 किलोमीटर पर आवर. ओके, या दिस वे वी हॅव टू कम्प्लीटेड आवर प्रॅक्टिस सेट 7.3. ओके, यामध्ये जर काही अडचण असेल तर मी आधीच सांगितले तुम्ही डायरेक्ट कमेंट बॉक्समध्ये त्यामध्ये तुम्ही कमेंट लिहू करू शकता. एक्झाम्पल नंबर कोणता असेल ते और माय व्हॉट्सअप नंबरवर पण तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकता. लास्ट टाईम मी तुम्हाला थोडंसं एक आव्हान केलं होतं की कमेंट शेअर ओके किंवा सबस्क्राईब, म्हणजेच मला थोडंसं समजेल की तुम्हाला कितपत समजतं. सो दिस वे वी हॅव टू कम्प्लीटेड आवर लेसन नंबर 7. ओके, टू टुडे वी स्टॉप हिअर. थँक्यू.